मराठी बोलूँ हिंदी बोलूँ? हिंदी। ये मराठी में मतलब हम लोग ने कोशिश की है कि एक एक्शन थ्रिलर लेके आए। हम लोग भी मराठी में फिल्म बना सकते हैं, एक्शन फिल्म ये दिखाने का ही हमारा पहला तो मंसूबा था, और हमने इस हिसाब से ये मिशन मुंबई के पहला नाम था हमारा, अभी मिशन नाम हुआ है। मुंबई में जो बॉम्ब ब्लास्ट हुए थे उस टाइम पे 300 किलो RDX आया था, जिसमें से 200 किलो मिसिंग है। वो मिसिंग कहाँ है, उसका क्या हुआ, ये सब हम लोग ने काल्पनिक दृष्टि सिनेमा में दिखाया हुआ है। तो ये हमारी पिक्चर की एक छोटी सी स्टोरी है और एक्शन थ्रिलर फिल्म है जो मराठी रसिकों को अच्छी लगेगी। बाकी कलाकारों की जो कास्टिंग है किस तरीके से की है आपने, और उनको किस तरीके से आप देख रहे हैं फिल्म में, किस तरह का वो काम कर रहे हैं, क्या कुछ कास्टिंग में मेन एक्टर में अजय सर है हमारे साथ। तो अजय सर ने कई हिंदी फिल्में और भोजपुरी फिल्में की है। उनके कई सारे इंस्पेक्टर के रोल मैंने खुद देखे थे और वहीं से मैंने अजय सर को सिलेक्ट किया, और अजय सर ने काफ़ी अच्छा मतलब इंस्पेक्टर का काम किया हुआ है इसमें। जो हीरोइन है वो हमारे एक ड्रामा, मराठी ड्रामा में मैंने उनको वहाँ पे मिला था, वहाँ से मैंने उनको ऑफ़र किया कि आप हमारी फिल्म में आ जाओ। दैन वो हमारी फिल्म से जुड़ गई। बाकी ये जो 5 लड़के हैं जिसमें सिद्धेश है, संकेत है, ओम है, ये लोग का हम लोग ने ऑडिशन रखा था मेरे ऑफिस में। तो ऑडिशन में सबको हम लोग ने ये किया है। विपुल का मैंने एक वेब सीरीज़ में देखा था जिसने मेन विलन का रोल किया है, और वहाँ से उनको कांटेक्ट करके हम लोग ने बुला लिया। तो इस फिल्म में गाने कितने और गाने किस प्रकार के? इस फिल्म में टोटल 4 गाने हैं। एक रोमांटिक सॉन्ग है, एक आइटम सॉन्ग है, एक फैमिली सॉन्ग है और एक रैप सॉन्ग है जो मुंबई के ऊपर दिखाया गया है रैप सॉन्ग। जो रोमांटिक सॉन्ग है वो हर्षवर्धन जी ने गाया है, जो मराठी के सुप्रसिद्ध सिंगर है। जो अपना फैमिली सॉन्ग है वो सुदेश भोसले ने गाया हुआ है। तो ऐसे हम लोग के 4 गाने हैं। आइटम सॉन्ग है विक्की करके म्यूज़िक डायरेक्टर है, उन्होंने वो किया हुआ है। सर आपसे सवाल है, इस फिल्म में आपने मुख्य भूमिका निभाई है, क्या फील हुआ आपको ये फिल्म में काम करके? मुझे मराठी तो बहुत पहले से करना था। मैंने बहुत से पिक्चरें की, मैंने अमित जी से साथ भी काम किया है। मैंने अमित जी के बेटे का रोल किया था एक भोजपुरी पिक्चर में। और मराठी जो मेकर्स हैं वो मेरे को बहुत अच्छे लगते हैं। मराठी फिल्म्स अच्छी लगती है मेरे को, मराठी अच्छी लगती है, और एक्शन, आई लव एक्शन। तो जब एक्शन का ऑफ़र आया कि मराठी पिक्चर भी है, एक्शन भी है, तो मैंने फट से हाँ कर दिया और बहुत मज़ा आया शूट करके। बहुत अच्छी बनी है पिक्चर एंड आई होप पब्लिक को पसंद आए। सर आप अपने बारे में बताइए, किस प्रकार से फिल्म में जुड़े? ज़रूर। मैं जो रैप सॉन्ग है उसका मैं म्यूज़िक डायरेक्शन किया हूँ, और चूँकि ये मेरे पास जब आई बात, सर ने बहुत ही अच्छे से मुझे ब्रीफ किया था, तो बहुत ही एक्चुअली वो चैलेंजिंग था अभी, क्योंकि इतना बड़ा हादसा मुंबई के पूरे इतिहास में हुआ ये, और उसको एक गाने के भीतर आपको दिखाना है जो प्राइमा फेसी आपका प्रिलिमिनरी सॉन्ग है, और उसकी जड़ तक कैसे गए, फिर बाद में जो 100 kg जो अभी तक मिला नहीं, बहुत सेंसेशनल है। विषय ही बहुत सेंसेशनल है, और उसके अनुरूप हम लोगों ने शब्द रचना की। मेरे सिंगर अभी आज आए नहीं अभी, तो उनके साथ में काफ़ी चर्चा बैठक करके रैप का एक स्टाइल होता है, मराठी में वो थोड़ा अलग तरीके से होता है, और ये गाना है मुंबई के ऊपर, तो उसको रैप भी होना चाहिए और मुंबई की परिभाषा भी सब तक पहुंचनी चाहिए। नॉट ओनली फॉर मराठी पब्लिक, पूरे विश्व में जितने मराठी और नॉन महाराष्ट्रियन जो भारतीय लोग हैं उनको ये पता होना चाहिए। तो ये बहुत ही कम समय में पूरे पिक्चर का ब्यौरा देने का बात था, तो वो लकीली बिकॉज ऑफ बोथ द सीनियर्स एंड द मेन पिलर्स, उनका बहुत अच्छा फोकस है फिल्म में। काफ़ी सारी बारीकी या करी है, फाइट्स बहुत अच्छे हैं, एंड टेकिंग स्टाइल बहुत अलग है। मराठी में इतना लोग ऐसे ये स्टाइल से करते नहीं, और अगर ये स्टाइल से स्टार्ट हो रहा है तो ये बहुत ही अच्छी बात दिख रही है मराठी के लिए। तो आई एम एक्सपेक्टिंग दिस इज़ द बिग ब्लास्ट फॉर द न्यू एरा। आगे आने वाले मराठी फिल्मों के लिए ये एक अच्छी बात है। थैंक यू। सर आप बताइए, आपने सिंगिंग की है और किस तरीके का आपका योगदान है फिल्म में, क्या कुछ अपेक्षा है कि दर्शकों को कितना पसंद आएगा? नमस्कार, मेरा नाम हर्षवर्धन वावरे है और मैं इस फिल्म से जुड़ा हूँ
ये मैं एक सौभाग्य समझता हूँ, क्योंकि द टीम विच विथ आई एम एसोसिएटेड इज़ अ वेरी वेटरन टीम. चंद्रकांत जी इज़ वन ऑफ माई फ्रेंड्स. अजय सर, आई हैव सीन योर वर्क. और जैसे कि मराठी म्यूज़िक आज हम लोग बोल रहे हैं, तो मराठी म्यूज़िक इज़ टचिंग द ग्लोब. आज 2 साल से मराठी गाने दुनिया पे नंबर 1 पे ट्रेंड कर रहे हैं. सो वी आर रियली हैप्पी कि मैं इस फिल्म से एसोसिएटेड हूँ, जो एक बहुत ही रियलिस्टिक येट थोड़ा सा फिक्शन उसके अराउंड है, तो वो बहुत इंक्विजिटिवनेस जनरेट करता है फिल्म के लिए. और इवन आई एम एक्साइटेड टू वॉच द फिल्म. आपने एक्टिंग भी की है सर फिल्म में? जी नहीं, मैंने नहीं किया एक्टिंग. ठीक है, कुछ आपके गाने सुनाना चाहेंगे दर्शकों को? आपल्या गाण्याचे मन फुलं पाखरू झालं. लाइन मला आठवत नाही नेमकं. अभी एक्चुअली तो थोड़ा सा साज नहीं है मेरे पास, इसलिए मैं अभी अवॉइड करूँगा गाना. बट आई वुड रेकमेंड कि हमारे गाने बहुत जल्दी रिलीज़ हो रहे हैं. तो आप जाके उनका चैनल सब्सक्राइब करके वो गाने ऑफिशियली रिलीज़ हो रहा है. रोमांटिक गाना आज ही रिलीज़ हो रहा है. सो प्लीज़ ऑन टुडेज़ डेट आप जाके गो एंड चेक इट आउट एंड प्लीज़ शेयर इट एज मैक्सिमम एज पॉसिबल. थैंक यू. ऐश्वर्या जी. ऐश्वर्या जी सर. ऐश्वर्या जी बहुत अच्छे रिकॉर्डिस्ट है. नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे. आत्ता आमचा मिशन हा नवीन चित्रपट येत्या 15 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे. सो सगळ्यांना नक्कीच सांगेन की हा चित्रपट नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि ह्या चित्रपटामध्ये मी सागर नावाचे जी भूमिका करतो आहे, जे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, जिथे अजय शर्मा सर त्या कोळीवाड्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर तिथनं ते मिशन सुरू होतं ॲक्च्युली. पण तेव्हा त्यांची आणि आमची जी ओळख होते किंवा भेट होते आणि त्याच्यानंतर ते कसं तो फ्लो जातो किंवा ती कशी गोष्ट घडते ते या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. स्पेशली सागर हे जे माझं कॅरेक्टर आहे, तो खूप हॅपी गो लकी मुलगा आहे. एकदम शांत मुलगा आहे. त्याचं काम महत्त्वाचं आहे. त्याला उत्तम शिक्षण करायचं आहे. तो उत्तम शिकून त्या कोळीवाड्यामध्ये राहायला आलेला आहे आणि त्याला आता तो मुंबईमध्ये आपला कामाचा स्ट्रगल करतो आहे. म्हणजे तो सर्वसामान्य घरातनं आलेला असल्यामुळे त्याला उत्तम शिक्षण मिळालं आहे. त्याला अजूनही पुढे शिकायचं आहे, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. कारण की काम करताना नोकरी चांगली मिळाली, चांगली नौकरी लगली तो छोकरी भी अच्छी मिलेगी और शादी भी अच्छी हो जाएगी. म्हणजे तो या थॉटचा मुलगा आहे ते सागर हे कॅरेक्टर. कारण छोकरी तो ऐसी आती नहीं है ना, उसके लिए पैसा चाहिए तो उसके लिए नोकरी करनी पडती है. पैसे नसेल तर मुली विचारत नाहीत, तर त्याला कोण गर्लफ्रेंड भेटणार. त्यामुळे तो असं म्हणणं आहे की मला कुठल्या लफड्यात नाही अडकायचं, मला काही भांडण नको आहे, राडा नको आहे, काही नको आहे, त्याला फक्त काम महत्त्वाचं आहे. सो त्यामुळे हे तसं ते कॅरेक्टर आहे आणि तो त्याच्या विजनला एकदम क्लिअर असतो. त्याला बाकी सगळे साथीदार भेटतात, तिकडे त्यांची मैत्री होते, त्यांचा चांगला ग्रुप जमतो आणि तो त्याच्या वेनी चालला असतो. पण काही अशा गोष्टी घडतात जे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. त्याच्यानंतर त्यांची त्याचं सगळ्यांशी कनेक्शन होतो. तो या मिशनमध्ये कसा येतो, त्याला इंटरेस्ट नसताना त्याचा रिझल्ट लागलेला असतो, त्याला फर्स्ट क्लास मिळालेला असतो, तरीसुद्धा तो त्या सगळ्या गोष्टींमधनं यांच्याबरोबर कसा त्यांना जोडला जातो आणि पुढे कशा घटना घडतात, जे अख्ख्या संपूर्ण सिनेमात हे स्टार्ट टू एंड सागर हे कॅरेक्टर आहे जे मी प्ले करतो आहे. खूप मजा आली आहे, चांगलं वाटलं आहे. आमचे दिग्दर्शक कैलाश पवार सर असतील, चंद्रकांत विस्पुते सर असतील आणि संपूर्ण टीम, आमचे DOP नंदूजी सर असतील, आमचे सगळेच मेकअप दादा असतील, सगळे टेक्निशियन, सगळे क्रू आणि सगळ्यांबरोबर काम करून छान वाटलं. सो अकाट डिस्ट्रीब्युटर आणि रविकांता फिल्म्स यांच्यातर्फे मला ह्या सिनेमामध्ये ही एक भूमिका करायला मिळाली आहे आणि खूप त्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एवढंच सांगेन की छान सिनेमा येतो आहे, अनेक सिनेमे बनत आहेत, पण ते प्रदर्शित होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ते रिलीज होत आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे मिशन हा चित्रपट येत्या 15 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे, तर नक्की बघा मिशन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अभिनेत्री शांती बावकर. 15 मेला आमचा मिशन एक शोधगाथा हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, तर सगळ्यांनी नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन. आणि यामध्ये मी एक छोटीशी भूमिका केली आहे जिचं नाव आहे आर्या. ती एक चंचल, नटखट, स्वतःच रमलेली मुलगी आहे जिला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे किंवा पोलीस इन्स्पेक्टर याविषयी तिला थोडं कुतूहल आहे. आणि तिच्या आयुष्यात अचानक एक इन्स्पेक्टर येतो त्यांच्या कोळीवाड्यात. त्याच्यानंतर ते इन्स्पेक्टर आणि अजून 4 मुलं असं मिळून जी एक शोध मोहीम करतात
ती म्हणजे आमचा हा चित्रपट आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेत्री अश्विनी तेंडुलकर. मी अजयजी यांची पत्नीची भूमिका करत आहे. सो त्या भूमिकेत आमची एक फॅमिली बॉन्डिंग दाखवली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही खूप एक फॅमिली आहे आणि खूप क्लोज आहोत. आणि त्याच्यात ही एक ट्विस्ट आहे, तो पाहायसाठी तुम्ही नक्की हा चित्रपटात गृहात जाऊन नक्की बघा. मिशन हा आमचा चित्रपट येत आहे 15 मे या तारखेला. तर प्लीज जाऊन जवळच्या थिएटरमध्ये बघा. थँक्यू. नमस्कार, मी या सिनेमामध्ये डॉले नावाची भूमिका करतो, जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. अत्यंत वाईट, नीच, नालायक असं व्यक्तिमत्व आहे ते. आणि अशा सुंदर सुंदर मुली दिसल्या की त्यांची छेड काढणं वगैरे हे सगळं माझं काम आहे. राडे करणं चौकात, मारामारा करणं, मार खाणं आणि जगाची फिकीर नाही, स्वतःच्या दुनियेत मस्त असं जगणारं एक कॅरेक्टर. 15 मेला रिलीज होतं सिनेमा. सगळ्यांनी नक्की बघा. बरं, इंट्रोडक्शन तर मगाशी सगळ्यांचेच झाले होते, ते मीडिया परत एकदा लावणार आहे. सो शूट करताना तुमचे काही असे मेमरीज जे लाईफ टाईम लक्षात राहतील किंवा असे काही किस्से घडलेले जे आता तुम्हाला शेअर करायचे वाटतील? प्रत्येकाचा काही एक्सपिरियन्स असेल की या फिल्म रिलेटेड सांगा. ॲक्शनपट आहे मराठी, आणि मराठी ॲक्शनपट फार कमी येतात. आणि त्यासाठी सगळ्यात मोठा रिझन आहे फाईट मास्टरसोबत आमचे जे सीन त्यांनी आम्हाला सांगितले ते आम्हाला खूप इझिली करतात, आणि त्याच्यामुळे तो चित्रपट अजून छान दिसतो. तर मी फयाज सरांचे थँक्यू बोलतो, कारण माझा हा फर्स्ट ॲक्शनपट आहे आणि मला असा टेन्शन होतं की आपण ॲक्शन करू शकू की नाही, पण त्यांनी ते एकदम इझिली एकदम इझिली सांगितलं, ज्याच्यामध्ये कोणतीही कुठे आम्हाला लागलं नाही, कुठेही नुकसान झालं नाही, आणि ते आता बघायलाही छान वाटतं. ॲक्शनपट म्हटलं की सिरियस सगळे असतातच, पण असे गमतीशीर किस्से घडलेले म्हणजे असतात ना की काही ना काहीतरी तो सीन करायला गेल्यावरती तिकडे काहीतरी असं फसलं. आम्ही खूप सिरियसमध्ये फैयाद सरांनी सांगितल्यानंतर फिल्म सिटीच्या सेटवर आम्ही फाईट करत होतो आणि सगळ्यांना, कैलास सर आणि सगळी पूर्ण टीम होती, चंद्रकांत सर आणि एवढे जेव्हा सगळेजण उभे होते आणि ते सगळे तयारमध्ये की आम्हाला उडवू आणि आम्ही पडू वगैरे, तेव्हा फैयाजजींनी आणि सगळ्यांनी आम्हाला ऑफिशियली सांगितलं की असं असं करा, डन. आणि जेव्हा ॲक्शन म्हटलं त्याच्यानंतर आमच्या ॲक्शनच्या ऐवजी मागेच आवाज आला. मला वाटलं वाघ वगैरे आला, आम्हाला नेतील उचलून लेपड वगैरे, तर नंतर कळलं मागे हरणांची झुंड चालली होती. ॲक्च्युली हरणं आमच्या मागणं अशी सेटवरनं जात होती. सो ॲक्च्युली ते खूप वेगळं होतं, कारण ॲक्शन म्हटलं आणि आम्ही बघतोय कॅमेऱ्यात कोणीच काही केलं नाही आणि मागणं सगळे हरणं वगैरे चाललेली. आणि आत्ता जसं विपुल सांगत होता किंवा इव्हन हा सांगत होता गौरव, तेव्हा मला एक आठवलं की ॲक्शन मूवीचं बरेच आहेत की जसं तुम्ही म्हणता की सिरियस असतं. तर जेव्हा फैयाद सरांनी आणि यांनी सांगितलं तर मी त्यांना सेटवर एकदा म्हटलं होतं की माझी चॉकलेट बॉय इमेज आहे, मी भरपूर सिनेमे करतोय आणि मला जर कुठे तोंडपिंड फुटलं बाई, माझं पुढे करिअर आहे, मला अजून खूप सिनेमे करायचे आहेत आणि मला खूप टेन्शन आलं होतं. आणि हे ऑनेस्टली स्पीकिंग मी त्यांना अगदी साईडला घेऊन सांगितलं होतं, नसेल तर तुम्ही मला सीनमधनं कट करा, पण कारण म्हणजे हे माझं एक ॲक्टर कॉन्शियस असतात आणि माझं वैयक्तिक मत आहे, मला असं काही म्हणायचं नाही की कोणाचं काय मत असू शकतं. पर्सनली माझं हे मत होतं. मी सिद्धेशला म्हटलं, कारण हे सगळेजण मस्त फाईट करतो आणि मी जेन्युइनली सांगतो या, म्हणजे आत्ता कॅमेरा समोर आहे म्हणून नाही, सगळ्यांनी, सिद्धेश असेल, अजून आमचे 2 सहकलाकार ते ओम आहे किंवा इव्हन विपुल आहे, सगळ्यांनी आमची मारामारीचे जे सीन होते, जे मडला ॲक्च्युली कोळीवाड्याच्या सेटवर आम्ही ते शूट केले होते आणि खूप मोठा सेट लागलेला. आणि मला तर ते म्हणजे मी ह्याच्याशी एक डायलॉग आहे ते पिक्चरमध्ये बोलायला जातो हे तर हा मला कानफडात मारतो आणि मला टेन्शन आलं. म्हटलं जर मला खरं लागली भाई तो देख लेना, तर मला खूप टेन्शन होतं की माझ्या चेहऱ्या बिऱ्याला काही व्हायला नको आणि माझं ती इमेज नाही, म्हणजे मी तो तसा रोल नाही केलेत. पण जी काय या थोडी बहुत फाईट केली किंवा जो काय प्रयत्न केला आहे बरा, त्याचं क्रेडिट इकडे आहे फैयाज भाईकडे. आणि मी त्यांना रोज सांगायचो सेटवर की मला लागता कामा नाही, नाहीतर मी करत नाही, कारण की माझे सायमल्टेनियसली 2 वेगवेगळे सिनेमे चालू आहेत आणि दोन्ही याच्यात एकदम रोमॅन्टिक रोल आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं, बाकी काय नाही. सो लेकिन मजा आली, मी माझं कॅरेक्टर चांगलं बरं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आमचे दिग्दर्शक सर आहेत, फैयाज भाई आहेत, सगळ्या टीमनी, अजयजी, की ते मला सारखं सांगायचे कुछ नहीं होगा तू कर, कुछ नहीं होगा तू कर. तो मैंने उनको ये भी बोला ठीक है कुछ हुआ नहीं हुआ, लेकिन तो बाद में काही झालं तर पिक्चरमध्ये घेणार ना. इसका एक मजेदार किस्सा सुनाता हूँ. एक सीन था जब मुझे इसको थप्पड़ मारना है. मराठीमध्ये सांगा. हाँ मराठी तो मैं बोलता हूँ. हाँ जो नहीं मेरे को मारना था थप्पड़ इसको, तो मैं जब एक्शन आता था तो ये ऐसे कर लेता था
एक्शन था, ये ऐसे कर लेता था। तो हमने डिसाइड किया था कि आप एक्शन, डायरेक्टर से बात करके आप एक्शन मत बोलो, आप कैमरा आप ऑन कर लो सब कुछ, लेकिन कैमरा रोलिंग पे मैं थप्पड़ मार दूंगा। तो इसको अच्छी लगी उसे रोलिंग पे। ये सच बात है। कुछ add on करना चाहेंगे? नमस्कार, मी सिद्धेश आचरेकर. आमचा चित्रपट मिशन हा 15 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे. तर आपण सर्वांनी जाऊन त्याला खूप चांगलं प्रेम द्या, बघा आणि एन्जॉय करा. या चित्रपटात माझी भूमिका आहे ATM. ATM नाव खूप इंटरेस्टिंग वाटतं. तो आहेच जुगाडू आहे, झोलर आहे आणि सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडे सोल्युशन आहे. त्यामुळे त्याची ओळख आहे सगळीकडे आणि नडायला पण तो पुढे असतो. तर त्यांनी कशी या फिल्ममध्ये, या चित्रपटात अजय सरांची या मिशनसाठी कशी मदत केली आहे त्याच्या या सगळ्या जुगाडूपणाची, तर हे आपण नक्की बघा आणि प्रेम द्या. थँक्यू. बरं सिद्धेश, तुला मामाकडून काही कॉम्प्लिमेंट किंवा तुला असं काही कॉल वगैरे आला होता? नाही, असं सांगू शकतो, कारण अंकुश चौधरी मामा आहेत यांचे. असं आहे की मी आजपर्यंत कधी त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्या नावाने आजपर्यंत आलो नाही कुठे. तर त्याला सांगितलं मी आणि तो नक्की आता हा चित्रपट बघणार आहे, तो मला बोलला आहे. आणि थँक्यू. येस.